अनुभव असा आला की जी कामं माझ्याकडे होत नव्हती ते इकडे येऊन गुरुचरित्र पारायण करून जे मला जी प्रचिती भेटली एवढ्या 12 वर्षामध्ये ते मला एक अनुभवाला आलं. पण स्वामी सेवा काय असते हे मला या केंद्रात येऊन समजलं. स्वतः पहिल्या वर्षी गुरुचरित्र पारायण केलं आणि आता सलग माझं 3रं वर्ष आहे. मी गुरुचरित्र पारायण करते या केंद्रातील. सेवा करून महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करावा. मी एवढंच सांगेन की तुम्ही कधीही या, मठाचे दरवाजे तर उघडेच आहेत. श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवा म्हणजे काय, जपमाळ कशी करावी, ती कशी जपमाळ करण्याचे सुद्धा प्रकार आहेत, ते सगळे इथे आम्हाला समजावून सांगितले. स्वामी नामाचा जप करा, स्वामी नामाचा औषध प्या. आयुष्यातील ज्या काही अडचणी आहे सगळ्या औषध दूर होतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. शब्द नाही, खरोखर शब्द नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सो हेलो गाइस, दिस इज निकेत मोरे. वेलकम टू माय चैनल वॉक विद निक. एंड गाइस, आज है श्री दत्त गुरु महाराज इनकी जयंती. और गाइस, आज के दिन मैं आया हूँ हमारे मुलुंड ईस्ट के श्री स्वामी समर्थ मठ यहाँ पे. एंड गाइस, ये मठ है तारा सिंह गार्डन, जो हाईवे के यहाँ पे है मुलुंड ईस्ट में, वहाँ पे ये मठ है. एंड गाइस, मैं आया हूँ रात के 2:45 बजे. अभी आप लोग सोच रहे होंगे कि इतनी रात को मैं यहाँ पे क्यों आया हूँ. गाइस, इसलिए बिकॉज अभी स्वामी सप्ताह चालू है और उसमें 7 दिन 24 घंटे श्री स्वामी समर्थ इनकी सेवा होती है. दत्त गुरु महाराज इनकी सेवा होती है. जो श्री स्वामी समर्थ इनका मठ है, यहाँ पे 2 लोग वीणा वादन करते हैं, 2 लोग गुरु सारामृत इसका पारायण करते हैं और 2 लोग हैं जो श्री स्वामी समर्थ इनके नाम से माल जप करते हैं. और दोस्तों, ये स्वामी सेवा 24 घंटे 7 दिन अखंडित रूप से चालू रहती है. और गाइस, यहाँ पे भाविक आते हैं और रात की सेवा भी करते हैं और दिन भर सेवा भी करते हैं. लेकिन गाइस, कुछ ऐसे भाविक हैं जो रात की 12 से लेके सुबह 6 बजे तक यहाँ पे होते हैं ताकि स्वामी सेवा कर सके. और गाइस, आज उन्हीं लोगों से मैं आपको मिलवाने जा रहा हूँ. और आइए देखते हैं कि रात में श्री स्वामी समर्थ मठ जो मुलुंड ईस्ट में है वो कैसे दिखता है और यहाँ पे आके आपको कैसा फील होगा, कैसा लगेगा. आप प्लीज कमेंट कीजिए गाइस. चलिए चलते हैं श्री स्वामी समर्थ मठ के अंदर और दर्शन करते हैं श्री स्वामी समर्थ और दत्त गुरु महाराज इनके. श्री स्वामी समर्थ. त्राता भाग्य विधाता. श्री स्वामी. दोस्तों, यहाँ पर कुर्सियाँ और टेबल रखे गए हैं जहाँ दिन भर में भाविक भक्तगण आते हैं और गुरुचरित्र पारायण करते हैं. श्री स्वामी समर्थ. 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 दोस्तों, श्री स्वामी समर्थ महाराज इनकी ये जो पालकी है वो 2 उडुपी कारीगरों द्वारा सागौन की लकड़ी से बनाई गई है और इस पर जो मोर हाथी की नक्काशी की गई है वो और भी ज्यादा खूबसूरत लगती है. श्री स्वामी समर्थ. और दोस्तों, ये होम है जिसमें सप्ताह के 7 दिन नियमित रूप से होम हवन किया जाता है.
आइए दोस्तों, मैं आपको मिलाता हूँ रात्र सेवकों से। ये नियमित रूप से यहाँ रात के 12 से लेके सुबह 6-7 बजे तक नित्य नियम से यहाँ पे आते हैं और श्री स्वामी समर्थ इनकी मनोभावे सेवा करते हैं। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। दोस्तों, आपको जानकर आश्चर्य होगा कि श्री स्वामी समर्थ महाराज इनकी ये मूर्ति लकड़े से बनाई गई है। श्री स्वामी समर्थ। 2 उडुपी कारीगरों द्वारा साग के लकड़े से यानी सागौन के लकड़े से श्री स्वामी समर्थ मठ का ये भव्य प्रवेश द्वार बनाया गया है, जिसे 6 महीनों के अथक परिश्रम से बनाया गया है। ये भव्य प्रवेश द्वार श्री स्वामी समर्थ मठ की सुंदरता को द्विगुणित कर देता है। तू अवदुंबर दत्त दिगंबर, तू अवदुंबर दत्त दिगंबर, तू अवदुंबर दत्त दिगंबर, तू अवदुंबर दत्त दिगंबर। अवदुंबर दत्त दिगंबर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ, त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। अनंत कोटि ब्रह्मांड नायक, अनंत कोटि ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। और दोस्तों, इसी के साथ मेरे 600 सब्सक्राइबर्स पूरे हुए यहाँ श्री स्वामी समर्थ मठ में। यो थैंक यू ब्रो। दोस्तों, श्री स्वामी समर्थ मठ से जुड़ा हुआ ये बहुत ही भव्य दिव्य ऐसा हॉल है जहाँ पे भक्तगण आते हैं और श्री स्वामी समर्थ महाराज इनकी सेवा करते हैं। इस प्रवेश द्वार पे भी बहुत ही खूबसूरत नक्काशी बनाई गई है। तू वरदाता, तू दिन त्राता, भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ। यहाँ पर तुलजापुर में स्थित तुलजा भवानी माता की बहुत ही प्यारी और सुंदर प्रतिमा रखी गई है। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी। ये है परम पूज्य मोरे दादा
और परम पूज्य गुरु माऊली जिन्होंने लाखों भाविकों को श्री स्वामी समर्थ महाराज इनकी भक्ति का मार्ग बताया। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री नमस्कार काका. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. प्रथमतः आमच्या व्ह्युअर्स लोकांना सांगा की तुमचं नाव काय आहे. अच्छा, माझं नाव आहे संजय मधुकर देवळीकर, राहणार मुलुंड, मुंबई. आणि मला तुम्हाला हे विचारू इच्छितो मी तुम्हाला की तुम्ही श्री स्वामी समर्थ आणि दत्तगुरु महाराज यांच्या सेवेमध्ये कधीपासून रुजू झालात? मी ह्या सेवेमध्ये मे 1985 पासून श्रीयुत वैद्य काका राहणार गव्हाणपाडा यांच्या मार्गदर्शनाखाली सेवेत रुजू झालो आणि आजपर्यंत 35 वर्षात मला महाराजांनी प्रचंड कृपा वर्षाव माझ्या आणि माझ्या कुटुंबावर केलेला आहे. आपल्या ह्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये श्री स्वामी समर्थ आणि श्री दत्तगुरु महाराज यांच्याबद्दलच्या ज्या सेवा घेतल्या जातात, ज्या सेवा लोकांच्या तर्फे केल्या जातात, त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? आज ह्या मोरया तलाव या सेवा केंद्रामध्ये ही जे आत्ता त्याला प्रचंड ऊर्जितावस्था आलेली आहे, जे 10-12 वर्षापूर्वी एक निर्माणाधीन होतं, त्यामुळे मुलुंडकरांना एक उत्कृष्ट अशी स्वामी सेवेची संधी लाभलेली आहे. आणि मुलुंडकर आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या एरिया भागातले लोक पण इकडे येऊन आपल्या स्वामी सेवे करून आपलं त्यांचा कृपा आशीर्वाद ते मिळवत आहेत. आणि इथे ज्या काही सेवा चालल्या आहेत ते उदाहरणार्थ श्री गुरुचरित्र वाचन, स्वामी चरित्र सारामृत वाचन, मल्हारी सप्तशती पाठ, दुर्गा सप्तशती पाठ इत्यादी ज्या आपलं वर्षातनं एकदा जो दत्त जयंतीचा अखंड नामजप यज्ञ सप्ताह दिंडोरी प्रणित मार्गाप्रमाणे आखून दिलेल्या नियमा आणि अटींप्रमाणे होत आहे आणि त्याला इथल्या भाविकांचा प्रचंड सहभाग लाभत आहे. काका, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही 35 वर्ष गेली श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा करताय या मठामध्ये येऊन. तर आधीचं मठ आणि आता जे मठ एवढं जे भव्य दिव्य उभारलंय याबद्दलच्या इतिहासाबद्दल तुम्ही काय सांगा? इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर मुलुंडमध्ये 1982-83 साली श्रीयुत वैद्य काका राहणार गव्हाणपाडा यांनी दिंडोरी प्रणित मार्गाकडून परवानगी घेऊन मुलुंडमध्ये दिंडोरी प्रणित स्वामी सेवा केंद्र सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर बऱ्याच या वर्षा कालावधीमध्ये बरेच ठिकाणी सेवा रुजू केल्या गेल्या. काही साप्ताहिक होत्या आणि नंतर ज्या ठिकाणी पूर्ण व्यवस्थित जागा मिळाली तिथे त्रिकाळ आता सुरू झालेले आहेत. हे मोरया तलाव श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र हे 10-12 वर्षापूर्वी अत्यंत छोट्या अशा 4 भिंतीच्या जागेमध्ये होतं. पण काही कालावधीनंतर मुलुंडकरांनी आणि आसपासच्या नागरिकांनी तन मन धनाने ह्या केंद्राला मदत करून आज त्या प्रचंड अशी ऊर्जितावस्था आणि प्रचंड दिव्य देखणं आणि लोभस असं स्वामी समर्थ सेवा केंद्र आज मुलुंडमध्ये स्थापन झालेले आहे. तर आज हजारो सेवेकरी त्याचा स्वामी सेवेचा इथे येऊन वेगवेगळ्या प्रकारे स्वामींची सेवा रुजू करून सेवेचा लाभ घेत आहेत. आणि त्याचप्रमाणे खूप भाविकांना त्यांचे स्वामींच्या सेवेचे खूप असेच अत्यंत चांगले असे अनुभव येत आहेत. तर माझी अशीच सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त स्वामी सेवे केंद्रात येऊन आपली जशी यथाशक्ती जमेल झेपेल अशी सेवा करून महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुमचं नाव सांगा आमच्या सगळ्यांना. माझं नाव विद्याधर मीनाक्षी मधुकर बने. तुम्ही इथे जे मुलुंडचं मठ आहे श्री स्वामी समर्थ यांचं, तिथे किती वर्षापासून येता आणि इथे आल्याचा तुम्हाला काय अनुभव आहे? मी स्वामी सेवेत गेले 25 वर्ष आहे. पण आमच्या ह्या दिंडोरी प्रणित मुलुंड ईस्टचा जो मठ आहे स्वामी समर्थांचा, इथे मी गेले 3 वर्ष येतो. हे माझं 3रं वर्ष आहे स्वामी सेवेचं.
आणि आम्ही रात्रसेवेला स्पेशली इथे येतो. ह्या रात्रसेवेला आल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये एखादी चांगली गोष्ट घडली, तुम्हाला कसं वाटतंय ते? 3 वर्षापूर्वी जेव्हा मी इथे आलो, माझा धाकटा भाऊ आहे, तो इथे बरेच वर्ष येतोय, त्याने मला इथे रात्रसेवेला पहिल्यांदा आणलं. इथली रात्रसेवा म्हणजे काय हे मुळात मला तेव्हा माहीत नव्हतं. त्याने इथे आणल्यानंतर ते रात्रसेवा म्हणजे इथे जे वीणावादन होतं, पोथी वाचन होतं, चरित्र सारामृत वाचन होतं आणि स्वामीनामाचा जप होतो. तर त्या गोष्टी पहिल्यांदाच मी करायला आलो होतो आणि मला खूप आवडल्या मुळात त्या गोष्टी. आणि आम्ही पहिले 7 दिवसांचा जो सप्ताह असतो, त्या सप्ताहामध्ये मी पहिले 5 दिवस इथे म्हणजे दुसरे शेवटचे 5 दिवस मी सप्ताहाला इथे आलो होतो स्वामी सेवेला आणि ते खूप आवडलं. आणि स्वामी सेवा सप्ताह जेव्हा संपल्यानंतर इकडची सवय झाली होती. रात्रसेवेला आम्ही जवळजवळ नाही म्हणताना पहिल्या वर्षी जेव्हा आलो होतो त्यावेळेला साधारण आम्ही रात्री 11:30 10:30 वगैरे यायचो आणि 2, 2:30, 3 पर्यंत असायचो. पण सप्ताह संपल्यानंतर तेवढ्या वेळेत घरी चुकल्यासारखं वाटायला लागलं. काय करायचं सुचेना, काय करायचं कळत नव्हतं. मग त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की आपण आता काहीतरी करायला पाहिजे. म्हणून माझी स्वामी सेवेची खरी सुरुवात म्हणजे नित्यसेवा जी म्हणतात, 3 माळा आणि किंवा स्वामीच्या 11 स्वामी सेवेच्या जपमाळा 11 माळा करणं आणि 3 अध्याय करणं चरित्र सारामृत, ही माझी नित्यसेवा तेव्हापासून सुरू झाली. म्हणजे पहिल्या वर्षी ते माझं सुरुवात झालं. मग त्या तेव्हापासून आजपर्यंत ती सेवा माझी सुरू आहे. नंतर मागच्या वर्षीसुद्धा आम्ही आल्यानंतर असंच काहीतरी स्वामी सेवा केली. खूप आनंदाने झाली, मजा आली आणि बरं वाटायचं, समाधान वाटायचं. आणि मुळात इकडचं स्वामी सेवेच्याबद्दल मला एवढंच सांगायचं ना की इथला जो कोर ग्रुप आहे स्वामी म्हणजे इकडे जी अरेंजमेंट करणारी लोक आहेत, ऑर्गनायझर ग्रुप, इतकी कोऑपरेटिव्ह आहेत, इतकी सांभाळून घेतात, आमच्यासारख्या नवख्या लोकांना खूप मदत करतात. स्वामी सेवा म्हणजे काय, जपमाळ कशी करावी, ती कशी जपमाळ करण्याचे सुद्धा प्रकार आहेत, ते सगळे इथे आम्हाला समजावून सांगितले. त्यामुळे आम्हाला सुद्धा इथे कधी नवीन आहोत, कसं करूया, कसं जाईल, बरोबर होईल का असं कधी वाटलं नाही. चुकलं तरी ते आम्हाला सांभाळून घेतात आणि त्यांच्या अरेंजमेंट्स आणि सगळ्याच खूप चांगल्या आहेत. म्हणजे कोर कमिटीच्या काही ठराविक इथे लोक रात्रसेवेला असतात, त्यांची अरेंजमेंट्स आणि सगळे म्हणजे तुम्हाला थकायला होणार नाही, कंटाळा येणार नाही याची ते खूप काळजी घेतात. त्याबद्दल त्या ऑर्गनायझर ग्रुपचे, कोर कमिटीचे खरंच मनापासून आमच्या सगळ्या स्वामीसेवकांना रात्रसेवेकरांतर्फे मी सगळ्यांचा आभार मानतो. धन्यवाद. मला तुम्हाला शेवटचं एवढंच विचारायचं आहे की जे मुलुंडमधील रहिवासी आहे त्यांच्यासाठी हे जे एवढं भव्य दिव्य आपलं मठ स्थापन झालेलं आहे, त्यांना तुम्ही 1-2 शब्दामध्ये जर स्वामी सेवेत यायचं असेल तर काय सांगा? खरं तर इकडची जे कोर कमिटी किंवा ऑर्गनायझर ग्रुप आहे, या मठाचं जे मेन मॅनेजमेंट आहेत, त्यांचे एफर्ट्स एवढे आहेत. तुम्ही आता बघाल आमचा हा मठ त्यांनी ज्या पद्धतीने त्याचं स्वरूप जे बदललं आहे, त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला असं आहे ना की तुम्ही एकदा ह्या मठात आलात की तुम्हाला परत इथे यावंसं वाटेल. आणि मुळात तुम्हाला आता म्हणजे तुम्ही कदाचित त्या सगळ्या मठाचा पूर्ण स्वरूप दाखवालच त्यांना, तेव्हा त्यांना ते स्वरूप बघितल्यावर त्यांना राहणार नाही एवढी मी गॅरंटी देतो की त्यांना इथे येऊन हे नक्की काय आहे ते सगळं बघावंच वाटलं. आणि ते एकदा इथे आले आणि एकदा स्वामी सेवा म्हणजे काय हे बघितल्यानंतर त्यांना ह्या गोष्टी मनापासून आवडाव्या लागतील आणि ते एकदा आल्यानंतर ते परत येणारच याची मला 100% खात्री आहे. आणि त्याबद्दल खरंच सांगतो पुन्हा एकदा ह्या मठाचे जे मॅनेजमेंट ग्रुप आहे, कोर ग्रुप जो आहे, त्या ग्रुपचे मनापासून आभार. कारण इथे आलेल्या प्रत्येक स्वामी सेवकाला जो काय म्हणतो आपण आमच्यासारखे नवीन येणार त्यांना ते जो मान आणि आदर आणि जो चुकलात तरी चालेल ही जी भावना आहे त्यांची सांभाळून घेण्याची, त्यामुळे आम्हाला सुद्धा इथे परक्यासारखं वाटत नाही. आता आमच्या रात्र सेवेकरांबद्दल मी सांगायचं झालं तर रात्री सेवे करणारे 20 ते 25 जणांचा आमचा ग्रुप आहे. पण आमच्या त्या ग्रुपमध्ये इतकी अटॅचमेंट आहे, इतकी आपण म्हणू शकतो की एकमेकांना सांभाळून घेण्याची वृत्ती आहे ना, त्याला त्या कोर कमिटीचा सुद्धा एक चांगला आहे. आणि अशी लोक सापडल्यामुळेच मी 1 वर्ष जो पहिलं सुरुवात केल्यापासून आता मला न चुकता इथे यावंसं वाटतं. ह्या वर्षी आम्ही 10, 10:30, 11ला येतो तर सकाळी 6, 6:30 आम्ही थांबतो. म्हणजे अगदी आम्हाला कंटाळा वाटत नाही. आम्ही दिवसाभराचं आमचे सगळे काय नोकरी धंदा हे सगळं सांभाळून पण रात्री आम्ही इथे येतो, त्यामुळे खरंच बरं वाटतं. आणि मी सांगतो की इथे सगळ्यांनीच म्हणजे एकदा तरी आमच्या या मठाला भेट द्या जेणेकरून तुम्ही एकदा आलात की नेहमी आमच्या या मठात येऊ शकाल. आणि आमच्या ह्या सगळ्या कोर कमिटीचे परत एकदा मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. श्री स्वामी. थँक्यू व्हेरी मच. श्री स्वामी समर्थ बहिणी. श्री स्वामी समर्थ. तुमचं नाव आणि तुमच्याबद्दल आणि या मठाबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगू इच्छिता? माझं नाव गौरी उमेश बने आणि हे आमचं मुलुंड पूर्व केंद्र म्हाडा पूर्व केंद्र आहे. आणि मी या मठात 4 वर्षापूर्वी अचानक आली होती. अचानक म्हणजे माझं येणं अचानक झालं, पण आता एवढी आम्हाला ओढ लागली आहे की आम्ही
प्रत्येक प्रोग्रामला आम्हाला यायची खूप इच्छा असते इथे आणि आम्ही प्रत्येक सेवेला जितकं येता येईल तेवढं येतो. आमच्या या केंद्रात खूप सेवा असतात, जसं की दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्तशती, नवनाथ पारायण, आणि मी स्वतः पहिल्या वर्षी गुरुचरित्र पारायण केलं आणि आता सलग माझं 3रं वर्ष आहे मी गुरुचरित्र पारायण करते या केंद्रातील. आणि खूप चांगले अनुभव आहेत इथे येऊन. नक्की तुम्ही सगळ्यांनी इथे भेट द्या. सगळ्या सेवा खूप छान आहेत आणि इकडचे सेवेकरी खूप म्हणजे सगळ्यांना मदत करणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी नक्की या, आवर्जून भेट द्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. यहाँ पर विराजमान है संपूर्ण भारत के आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज. श्री स्वामी समर्थ. तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता. श्री स्वामी समर्थ. 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 और यहाँ पे विराजमान है श्री दत्त गुरु महाराज. समर्थ. श्री स्वामी 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 समर्थ. माझं नाव श्रेयस गणेश चव्हाण आहे. मी ह्या दिंडोरी केंद्र मार्गामध्ये 12 वर्षापासून आहे. 12 वर्ष झाली आहे मला या केंद्रामध्ये. मी ते 12 वर्षापासून गुरुक्षेत्र पारायणाने हे केलेलं आहे. मी ते मला पारायण केल्यामध्ये इथे खूप प्रचिती आणि चांगलं हे भेटले आहे, रिस्पॉन्स भेटलेला आहे. तुम्ही पण या आणि इकडे येऊन सेवा किंवा गुरुक्षेत्र पारायण करू शकता तुम्ही पण येऊन. तर जास्तीत जास्त गुरुक्षेत्र पारायण आणि सेवा करून तुम्हाला जे आहे तुमची अडचण किंवा तुम्हाला त्रास जे असेल ते तुमचं ते नक्कीच इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. आणि इथे रात्र सेवा आणि नाईट सेवा आणि मॉर्निंग सेवा सुद्धा आहे, अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही इथे येऊन तुम्ही सेवा रुजू करू शकता तुमची इकडे असं. तुम्ही किती वर्षापासून ह्या सेवेत आहात? 12 वर्षापासून मी या सेवेत आहे. आणि तुम्हाला कसं वाटतं, काय अनुभव आला तुम्हाला? अनुभव असा आला की जी कामं माझ्याकडे होत नव्हती, खूप जे प्रयत्न केले, खूप लोकांना दाखवले किंवा हात बघितले, ते तिकडे नाही भेटले, ते इकडे गुरुक्षेत्र पारायण करून जे मला जी प्रचिती भेटली एवढ्या 12 वर्षामध्ये, ते मला एक अनुभवाला आलं असं. तुम्ही लोकांना काय संदेश देऊ इच्छिता? श्री स्वामी समर्थ सेवेमध्ये येण्यासाठी तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता? जास्तीत जास्त सेवा करून तुम्ही तुमची मनातली इच्छा आणि जे मनातले तुमचे हे काय बोलतो इच्छा आणि हे पूर्ण होऊ शकतं असं. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर. यहाँ पर है कोल्हापुर में स्थित श्री महालक्ष्मी अंबाबाई, इनकी दिव्य प्रतिमा. दिगंबर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ. त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ. 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 वहिनी, तुमचं नाव सांगा आणि या मठामध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतं आणि काय अनुभव तुम्ही सांगू शकता?
नमस्कार निकित दादा, माझं नाव विजया विद्याधर पणे. स्वामी आणि स्वामींचे अनुभव म्हणजे आपण बोलू तितकं कमीच आहे. म्हणजे माझी तेवढी कीर्ती नाही, मूर्तीही नाही की मी स्वामींबद्दल तुम्हाला काही सांगू शकेल. पण मी जेव्हापासून स्वामींची सेवेत आली, मी पहिल्यांदा भांडूपच्या मठात जात होतो. पण जेव्हा मुलुंडच्या मठाबद्दल आम्हाला कळलं तेव्हा गेली 4 वर्ष मी मठात येतोय. पण स्वामी सेवा काय असते हे मला या केंद्रात येऊन समजलं. मी केलेली सेवा आणि त्या सेवेचं महत्त्व आणि त्याचे येणारी मला प्रचिती या केंद्रातच मला म्हणजे सेवेतच मिळाली. त्यामुळे आता मी याच्या पुढे मी स्वामींची सेवा स्वामी माझ्याकडून किती करून घेणार आणि काय हे स्वामींवरतीच मी सोडलेलं आहे. त्यामुळे मी खूप ऋणी आहे म्हणेन की ह्या केंद्राची ह्या सगळ्यांनी खूप आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्याकडनं सेवा करून घेतात. मी नवीन नाही म्हणण्यापेक्षा मी जुनीही नाही आहे, पण तरी मी नवीन आणि जुन्या सगळ्यांनाच असं आवाहन करेन की तुम्ही सुद्धा या मठामध्ये आणि जमेल तशी तुम्ही केंद्रात सेवा करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. धन्यवाद. दोस्तों, ये प्रतिमा ध्यान से देखिए. ऐसे लगता है कि सच में श्री स्वामी समर्थ महाराज अपने भक्तगणों के साथ स्वयं यहाँ पर विराजमान है. सच में ये दृश्य आंखों को और मन को प्रसन्न करता है. तू वरदाता, तू दिन त्राता, भाग्य विधाता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तू अवधूता, सतजननाथा, शल्य विघाता, श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पहिलं तर तुमचं नाव आम्हाला सगळ्यांना सांगा. माझं नाव राजेंद्र प्रल्हाद सराफ, राहणार भांडूप पूर्व. आणि तुम्ही इथे श्री स्वामी समर्थ मठ जे मुलुंड इथे आहे तारासिंग गार्डन मध्ये, तिथे तुम्ही कधीपासून यायला सुरुवात केली? ऍक्च्युली 2015 मध्ये स्वामींचं दर्शन झालं होतं इथे. जेव्हा जुना मठ होता, जुनी वास्तू होती, तेव्हा दर्शन झालं होतं. पण त्यानंतर काही कारणाने येऊ शकलो नाही. पण अचानक त्र्यंबकेश्वरला बोलावणं आलं आणि माझ्या स्वामी समर्थांचा जो प्रवास आहे त्या प्रवासाची सुरुवात ऑगस्ट 2022 मध्ये झाली. आणि तिथूनच सुरुवात झाली. प्रवास माझा तिथून सुरुवात झाला. काका, तुम्ही एवढी वर्ष स्वामी सेवा करताय, त्या स्वामी सेवेमधून तुम्हाला कोणते चांगले अनुभव आले? सगळ्यात पहिले म्हणजे सांगावंसं वाटतं की स्वामींजवळ काही न मागता फक्त मनात आणायचं. मनात आणा, निस्सीम भक्ती आणि विश्वास ठेवा. जे पाहिजे ते तुम्हाला मिळेल. फक्त अतूट विश्वास पाहिजे, निस्सीम भक्ती पाहिजे आणि निस्वार्थी सेवा. तुम्ही जे मनात आणाल ते स्वामी तुम्हाला द्यायला तयार आहे. तुम्हाला एखादा स्वामींचा जो आलेला अनुभव तुम्ही आमच्या बरोबर शेअर करू शकता का? अवश्य. अनुभव म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर स्वामींनी मला पुनर्जन्म दिला. तर तो असा की खरा प्रवास माझा ऑगस्ट 2022 ला सुरुवात झाला. नंतर मी मुलुंड पूर्व दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये यायला सुरुवात केली. माझ्या नातेवाईकांनी मला इतका फोर्स केला की काही करून तुम्ही स्वामींचा मार्ग स्वीकारा. तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतील. आणि मुलुंड पूर्व दिंडोरी प्रणित केंद्र जे आहे खरोखर म्हणजे तिथे आल्यावर स्वर्गात आल्यासारखं वाटतं. जसं ट्रेनचं अंतिम स्थान, डेस्टिनेशन, उदाहरणार्थ CSMT टर्मिनस आहे, त्याप्रमाणे
मानवाचा अंतिम स्थान म्हणजे श्री स्वामी समर्थ हे आहे. काका तुम्ही मगाशी मला सांगत होतात की तुम्हाला स्वामींनी पुनर्जन्म दिला. हो, नेमकं तुम्हाला काय त्रास होता आणि स्वामींनी कसं काय तुम्हाला त्यातून बाहेर मला काढलं? खरोखर म्हणजे सांगण्यात इतका आनंद होतो की ऑगस्ट 2022 मध्ये माझा प्रवास सुरू झाला आणि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये ज्या वेळेला मुलुंड केंद्रामध्ये दत्त जयंतीचा सप्ताह झाला तेव्हा माझी पत्नी सौ स्मिता राजेंद्र सराफ ही गुरुचरित्राच्या पारायणाला बसली आणि मला सेवा मिळाली म्हणून मी सेवेत गुंग झालो. तर सेवेत गुंग होता होता शेवटी मनात स्वामींना बसल्या बसल्या असंच मनात आणलं, स्वामी माझ्या मिसेसचं पारायण झालं, माझं पारायण कधी होईल. पण स्वामींना फक्त मनात आणलं आणि डिसेंबर महिन्यामध्ये मला व्हॉट्सअपवर ग्रुपवर मेसेज आला की दादाला शिंदेवाडीमध्ये सप्ताह चालू होणार आहे, तर तिथे गुरुचरित्र पारायण होणार आहे. तर तसं मला समजतात मी केंद्र प्रमुख आपले श्री भीमराव गुरव साहेब यांना रात्री 10 वाजता फोन करून परवानगी घेतली आणि पारायण करायची इच्छा मनात आणली. तर म्हटलं हा योग जुळून आलाय की स्वामींना फक्त मनात आणलं आणि स्वामींनी मला लगेच दिलं. तर गुरव काकांनी मला परवानगी दिल्यावर ताबडतोब मी दादर केंद्राला संपर्क केला आणि माझं नाव नोंदवलं. जेव्हा नाव नोंदवलं त्यावेळेला तिथले केंद्र प्रमुख आहे त्यांनी म्हणायला लागले की सगळ्यात पहिला फोन तुमचा आला. तर मला इतका आनंद झाला की फक्त मी मनात आणलं आणि स्वामींनी मला ताबडतोब दिलं. नंतर पारायणाला जानेवारी महिन्यात पारायण सुरू झालं. 5 दिवस प्रवास चांगला झाला. 6व्या दिवशी अचानक माझ्या पोटात दुखायला लागला. तर इतकं दुखणं होतं की स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता, इतकं मोठं दुखणं होतं ते. नंतर कसं बसं 6वा दिवस काढला. 7व्या दिवशी गुरुचरित्राचं पारायण पूर्ण व्हायच्या आधी परत माझं दुखणं थोडंसं वाढलं आणि पोटात आणि कमरेत एकाच वेळेला दुखणं सुरू झालं. पण स्वामींच्या कृपेने ते पारायण पूर्ण झालं आणि 8 दिवसामध्ये मला शंका आली. म्हणजे ती एक प्रकारे स्वामींनी दिलेली मला खूणच होती की शरीरामध्ये काहीतरी दुखणं आहे. तर ताबडतोब मी माझ्या कुटुंबाने मेडिकल चेकअप करून घेतला आणि चेकअप मध्ये असह्य असाध्य असं कॅन्सरचं निदान झालं. खरोखर माझ्या कुटुंबाने ते माझ्यापासून लपवलं सुरुवातीला, पण स्वामींचा आशीर्वाद होता त्याच्यामुळे मी मन घट्ट केलं आणि ताबडतोब 15 दिवसात बॉडी चेकअप करून घेतलं. डायग्नोज झाला आणि मुलुंडला फोर्टिस हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अनिल हेरूर यांच्यातर्फे ऑपरेशन केलं. ऑपरेशन सक्सेस झालं. ऑपरेशन सक्सेस झाल्यावर नंतर 6 महिन्यात जवळजवळ 8 किमोग्राफी घेतल्या. तर किमोग्राफीला मला काहीही त्रास झाला नाही. त्याचं खूप मोठं कारण म्हणजे निस्सीम विश्वास, अतूट भक्ती आणि नामस्मरण या तिन्ही गोष्टीचा मला इतका फायदा झाला की मला 1% सुद्धा त्रास झाला नाही आणि जवळजवळ 8 महिन्यामध्ये मी पूर्ण बरा झालो. ज्यावेळेला कॅन्सरचं निदान झालं त्यावेळेला माझं वजन 85-86 किलो होतं, ते त्याच्यावरून 75 किलो झालं. आणि आज दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी माझं वजन 82 किलो झालंय. आणि याला
कुठलंही औषध न घेता फक्त नामस्मरण, बरोबर. निस्सीम सेवा, जी मिळेल ती सेवा केंद्रात मी करत गेलो, त्याचं फळ मला मिळालं. बरोबर. आणि खरोखर म्हणजे मला अभिमान वाटतो या मार्गाचा की मुलुंड पूर्व दिंडोरी प्रणित केंद्र आहे. हे केंद्र नसून एक कुटुंब आहे. आणि असं कुटुंब मिळणं म्हणजे मी तर म्हणेन की 7 जन्माचं काहीतरी पुण्य असेल. बरोबर. म्हणून या केंद्रात मला यायला मिळालं. हा मार्ग स्वामींनीच दाखवला. काका, तुम्ही जे आपले इथे भाविक आहेत मुलुंड मध्ये, त्यांना तुम्ही 1-2 शब्दामध्ये जर तुम्हाला काही आवाहन करायचं असेल स्वामी समर्थ यांच्या सेवेत येण्याचं, तर तुम्ही काय कराल सांगाल त्यांना? इथे केंद्रामध्ये यायचं झालं तर तुम्हाला इथे काही खर्च नाहीये. फक्त अटळ विश्वास पाहिजे, निस्सीम भक्ती, निस्वार्थ सेवा, या 3 गोष्टीचा जर का तुम्ही मिलाप केला तर तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहे की माझ्या शरीरातला जो असाध्य असा कॅन्सर सारखा रोग समूळ नष्ट झाला, तर सर्वांना मी नम्र विनंती करेन की औषध पाणी करण्यापेक्षा नामस्मरणाचं औषध प्या. बरोबर. तुमच्या जीवनात जे काही दुःख असेल 100% दूर होईल. आणि अशक्य ते शक्य करतीलच स्वामी, नाही तर अशक्य ते शक्य करतातच स्वामी. बरोबर. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. बरोबर. खरोखर म्हणजे खूप आनंदही होतो, शब्द नाही, खरोखर शब्द नाही. स्वामी नामाचा जप करा, स्वामी नामाचा औषध प्या. आयुष्यातील ज्या काही अडचणी आहे सगळ्या औषध दूर होतील, एवढंच नम्र विनंती करतो. श्री स्वामी. श्री स्वामी. श्री स्वामी. श्री स्वामी. त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नमस्कार दादा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दादा, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की मुलुंड येथील श्री स्वामी समर्थ जे मठ आहे त्यामध्ये तुम्ही कधीपासून सुरू झालात यायला, आणि तुमचं नाव आणि त्याबद्दलचा अनुभव तुम्ही आम्हाला सांगा. हो, माझं नाव देवेंद्र राऊळ आहे. मी इथे मुलुंड गव्हाणपाडामध्येच राहतो आणि स्वामी सेवेमध्ये मी इथे या मठामध्ये गेली 4 वर्ष येतोय. आणि येणं म्हणजे आमचं असं झालं की आम्ही स्वामींची सेवा तर घरी नेहमीच करतो, पण इथे मठ जेव्हा आम्हाला कळला आणि आम्ही इकडे दर्शनाला यायला लागलो, त्याच्यानंतर स्वामी सप्ताह आम्हाला कळला. दत्त जयंतीच्या 1 आठवडा आधी स्वामी सप्ताह होतो इथे, ते कळलं. त्याच्यानंतर स्वामी सप्ताहामध्ये त्यांची सेवा केली जाते त्याच्याबद्दल कळलं. मग आम्ही रात्र सेवेमध्ये रुजू झालो इकडे. दादा, रात्र सेवा याबद्दल बऱ्याच लोकांकडनं मी ऐकलं की रात्र सेवा होते इथे. हो. नक्की रात्र सेवा म्हणजे काय होतं इथे रात्र सेवा? रात्र सेवा म्हणजे कसं असतं, जेव्हा सप्ताह चालू होतो स्वामी समर्थांचा, तेव्हा इथे मठामध्ये स्वामींच्या समोर गाभाऱ्यामध्ये 2 जण वीणा वादन करतात, 2 जण स्वामी चरित्र पारायणचं वाचन करतात आणि 2 जण माळ जप करतात. पण ते असं असतं की त्याच्यामध्ये कधीच खंड येत नाही. म्हणजे एकाचा जर जप करून झाला तर लगेच त्याच्या जागी दुसरं कोणीतरी बसून ते अखंड जपनाम चालू असतो, अखंड वाचन चालू असतं
अखंड वीणावादन चालू असतं. मग अशी सेवा केली जाते. आणि इथे आल्याच्या नंतर एवढं छान वाटतं ना की मठही खूप सुंदर झालेला आहे. आम्ही 4 वर्षापूर्वी जेव्हा आलो होतो तेव्हा मठाचं जे स्वरूप होतं ते आणि आत्ता जे बनलेलं आहे ते भरपूर फरक पडलेला आहे. आणि आत्ता इथे जास्तीत जास्त भक्त येऊन बसू शकतात, पारायण करू शकतात, स्वामींची सेवा करू शकतात. एवढं उत्तमरित्या केलं गेलेलं आहे. त्यामुळे आम्हाला इथे आल्यावरती खूप प्रसन्न वाटतं आणि दरवर्षी यावंसं वाटतं. आणि भक्तजण वाढत चाललेत आता. हा, एवढं बरं वाटतं ना इकडे आल्यावरती. लोकही मिळतात, स्वामींची सेवाही व्यवस्थित करता येते. दादा, आपल्या ज्या मुलुंडमधील रहिवासी आहेत त्यांना तुम्हाला 2 शब्दामध्ये जर स्वामी सेवेत यायचं असेल तर काय सांगणार? मी एवढंच सांगेन की तुम्ही कधीही या. मठाचे दरवाजे तर उघडेच आहेत. आणि इथे असं नाही की तुम्ही नवीन आलात तर तुम्हाला स्वामी सेवा करायला मिळणार नाही किंवा असं काहीच नाही आहे. तुम्ही या, सगळेजण एकदम म्हणजे म्हणतात ना आनंदाने सगळ्यांना इथे एंट्री दिली जाते. तुम्ही या, भक्ती करा, वेळोवेळी या, काहीच हे नाही आहे. आणि तुम्हाला इथे आल्यावरती आपुलकीच वाटेल. इथे जे काम करणारी माणसं आहेत, जिथे वावरणारे सेवेकरी आहेत, ते तुम्हाला आपलंसं एवढं करून घेतील ना की तुम्हाला यायला इथे खूप आनंद वाटेल. हो, एवढं छान. तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री तू अवदुंबर दत्त दिगंबर त्रिलोकधारी श्री श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, या कलियुगाचे चालक मालक पालक सब कुछ स्वामी महाराज. आणि हा संपूर्ण जगाचा परिवार चालवणारे एक आधारस्तंभ असे स्वामी महाराज. या स्वामी महाराजांची सेवा प्रत्येक केंद्रामध्ये होत असते. ती सेवा मुंबईच्या मुलुंड केंद्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दरवर्षी होते. त्या सेवेमध्ये बालसंस्कार, शिशु संस्कार, गर्भसंस्कार, वास्तु विभाग, प्रश्नोत्तर विभाग, गिर्यारोहण विभाग, आरोग्य विभाग, वैदिक शास्त्र, या जवळजवळ 18 अभियानाचे विभाग चालवले जातात. आणि त्या विभागातून समाजापर्यंत पोहोचवण्याचा एक सेवा मार्ग म्हणून ह्या केंद्राकडे बघितलं जातं. मी स्वतः या केंद्रामध्ये 25 वर्ष आहे. या 25 वर्षामध्ये स्वामींच्या ज्या लीला आहेत त्या लीला सांगण्याचा, त्या लीलामधून मानवाला मनशांती, सुखशांती, आरोग्य कशा प्रकारे देता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न केला जातो. आणि स्वामी अशाच लोकांच्या पाठीशी असतात जे निस्पृहपणे, निरहंकारीपणे आणि निरक्षेपपणे स्वामींची सेवा करतात. आणि त्यांच्याच पाठीशी सदैव उभे असतात स्वामी. कारण त्यांचा शब्दच आहे, भेऊ नकोस, मी तुझ्या पाठीचे, हम गया नहीं जिंदा है. आणि याकरता आज संपूर्ण जगामध्ये, कलियुगामध्ये स्वामींचं जे अस्तित्व आहे ते सर्वांना त्याची प्रचिती येते, अनुभूती येते. आणि अनुभूती येते म्हणून अनेक असंख्य लाखो करोडो भक्त या कलियुगामध्ये स्वामींचे झालेले आहेत. याचं एकमेव कारण म्हणजे स्वामी सदैव जागृत आहेत आणि अतिशय तेजाने काम करत आहेत. आणि म्हणून लाखांना सेवेकरी स्वामींचे होत आहेत. हा त्यांचा एक चमत्कार आहे, एक अवतार कार्य अतिशय प्रभावीपणे इथे सगळीकडे चाललेले असताना मला सुद्धा माझं स्वतःचं भाग्य आहे की स्वामीने मला एक साधा सेवेकरी म्हणून स्वीकार केला. आणि ते मी स्वामींचे गुरुस्थानी आमचे स्वामी असल्यामुळे ज्या सेवेकऱ्याला गुरुची सेवा करायची आहे किंवा कुठल्या पद्धतीनं करायची आहे ते गुरुस्थान डोक्यामध्ये ठेवून, किंवा त्यामधून काही जरी नाही मिळाले तरी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी, एकच वाक्य आम्हाला बस आहे. आणि त्याच आधारावर आम्ही जगत असतो. एवढंच मी सांगू शकतो. रात्रीच्या सेवेमध्ये 7 दिवस आम्ही गुरुचित्र पारायण हवनयुक्त असतं. जगामध्ये असं हवनयुक्त पारायण होत नाही, पण मुलुंड केंद्रामध्ये हवनयुक्त गुरुचित्र पारायण 7 दिवस अखंड नामजप सप्ताह, 2 विनावादन, 2 सारामृत वाचन आणि 2 माळा स्वामींचा जप अखंडपणे चालू असतो, खंडित होत नाही. आणि 8व्या दिवशी सांगता होते आणि त्या दिवशी मग सत्यदत्त पूजन होऊन या 7 दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होते. या मुलुंड केंद्रामध्ये त्रिकाल आरत्या चालतात. सकाळी 8 वाजता, दुपारी सकाळी 10:30 वाजता, नैवेद्य आरती, संध्याकाळी 6:30 वाजता. दर गुरुवारी ज्यांना काही आपल्या संसारातील जे काही अडीअडचणी आहेत, प्रश्न आहेत, त्या प्रश्नाला उत्तरं स्वामींच्या आशीर्वादानं थोडक्यामध्ये दिली जातात आणि स्वामी त्यांचं काम करत असतात. असा हा प्रश्नोत्तराचा अतिशय उत्तम असा जो कार्यक्रम आहे तो या मार्गातून सद्गुरू पिटले महाराज, सद्गुरू मोरेदादा
परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने सातत्याने सुरू आहे. आता सुद्धा परमपूज्य गुरुमाऊलींचे तिन्ही गुरुपुत्र हेच कार्य करत आहेत आणि सगळीकडे स्वामींचा जो काही चमत्कारिक असा जो कार्याचा ओढा आहे तो सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम ही साधी सुधी माणसं सेवेकरी करत असतात. आम्ही धन्य मानतो की स्वामीने आम्हाला ते कार्य करण्यासाठी स्वीकार केलेला आहे. एवढंच सांगून इथे आपण थांबूया. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मला सांगायला खूप आनंद होतो की मी इथे श्री स्वामी समर्थ मठ जे आमच्या मुलुंड येथे आहे तिथे जेव्हा आलो तेव्हा सर्वात पहिलं मार्गदर्शन जे मला केलं ते म्हणजे आमचे गुरव काका जे आहेत त्यांनी. आणि मी प्रखर्षाने नेहमी बघत असतो की इथे जो कोणी व्यक्ती येतो त्यांना गुरव काका खूप छान पद्धतीने मार्गदर्शन करतात आणि इतकं छान मार्गदर्शन त्यांच्याकडनं केलं जातं की तो व्यक्ती स्वामी सेवेत येतो म्हणजे येतोच. तर मी प्रथमतः गुरव काका यांचे खूप आभार मानतो की तुम्ही ज्या पद्धतीने इथे येणाऱ्या प्रत्येक नवीन सेवकाशी बोलता मार्गदर्शन करता त्यामुळे तो स्वामी सेवेत रुजू होतो आणि पुन्हा कधी तो मागे फिरत नाही, तो इथेच स्वामी सेवेमध्ये रुजू होऊन जातो. सो असंच तुमचं वागणं तुमचं बोलणं सर्वांशी राहू द्या आणि तुम्ही जे मार्गदर्शन करता ते खूप लाख मोलाचं आहे. म्हणजे स्वामी तुम्हाला सुचवतात आणि तुमच्या शब्दांमार्फत ते आमच्यापर्यंत पोहोचतं असं सांगायला काही हरकत नाही मला. सो खूप खूप धन्यवाद गुरु काका, तुम्ही एवढं छान मार्गदर्शन आम्हाला केलं. श्री स्वामी समर्थ. दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ. त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ. 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. नमस्कार. गेली 7 दिवस आम्ही सर्व रात्रसेविक इथे श्री स्वामी समर्थ यांच्या मठात येऊन इथे आम्ही स्वामी सेवा करत होतो आणि इथे जेवढं मॅनेजमेंट आहे त्यांनी आम्हा सर्वांना रात्रसेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. एवढा चांगला परिसर आम्हाला उपलब्ध करून दिला आणि त्यांचं जे वागणं आमच्यावर होतं ते खूप छान होतं. आम्ही सर्व एका कुटुंबासारखे इथे एवढे दिवस राहत होतो आणि स्वामी सेवा करत होतो आणि स्वामी महाराजांनी आमच्याकडनं ही सेवा करून घेतली त्याबद्दल आम्ही स्वामींच्या चरणी शतशः नमन करतो. आणि मित्रांनो, आजचा हा जो ब्लॉग आहे हा होता श्री स्वामी समर्थ मठ मुलुंड केंद्र आणि त्याचे रात्रसेविक. जर हा तुम्हाला ब्लॉग खरंच आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी स्टे ट्यून्ड विथ वॉक विथ नेक. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.